केलं आणि सामनावीरसाठी निश्चित स्वरूपात आपण पाहतो इथे सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. आपण हा पुरस्कार खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात प्रदान करायचे आहे. सामनावीर हे पारितोषिक इथे वितरण केलं जाणार आहे. तर आजचे आमच्या आले अर्थात जे ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय श्री प्रशांतदादा बोटे. प्रशांतदादा बोटे साहेबांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते इथे नागझरी क्रिकेट संघाचे खेळाडू रोशन मात्रे याचा आपण सामनावीर या पारितोषिकाने गौरव करावं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड साहेबांचे पिया आहेत प्रशांतदादा त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण केले जात आहे. खेळ स्टार्ट कंटिन्यू. वलनार ओमकार शेट्टे मॅन फ्रॉम वाकलन यांच्याकडे. थँक्यू सो मच MD गडगी सर. पहिलाच बॉल कवचच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव. डॉट बॉल होतीये सुरुवात. मॅच तुम्ही पाहताय जय दुर्गा माता बेलवली आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई 11 तौजे मजकूर. याच टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं मागचं पर्व गाजवलं तौजे मजकूर टीमनं आणि पुन्हा एकदा ती स्वप्न आणि ती आशा घेऊन मैदानावरती बेलवली विरुद्ध दाखल झालेत. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. मिड ऑनला प्रयत्न. चांगले बॉल त्याला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ लॉंग ऑनला सीमारेषा फाडतो. इट्स 4. योगेश मडवी आयोजन भारी करतोय दादाच्या नावानं. करतोय दादाच्या नावानं. करतोय दादाच्या नावानं. महेश गायकवाड दादाची असते सात ही मोला. थँक्यू डीजे. आणि मागचा सामना ज्या टीमने जिंकला श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी कुठेही जाऊ नका. या मॅच मधली विनर टीम त्वरित तुमच्यासोबत भारत दादा फाईट करेल. लक्ष असू द्या गोष्टीकडे. टीम नागझरीचं बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक सुंदर फटका. मात्र लॉंग ऑफला फील्ड सेट. एक सिंगल नक्की मिळेल. एका सिंगल नंतर स्ट्राईक रोटेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन आहेत प्रवीणजी दुगाडे सर. आपलं देखील वेलकम. मागच्या 3 बॉलमध्ये रन झालेत 5. एक चांगली सुरुवात मिळाली आहे टीम जय दुर्गा माता बेलवलीला. शुक्रिया ओंकार. लेकिन मिसफील्ड के कारण वो जो 4 मिले वो उस वजह से बल्लेबाजों ने राहत की सांस ली. अगर वो 4 ना मिलते वहां पर गेंद को फील्ड किया जाता तो मजबूरन उन्हें बड़े शॉट के लिए कोशिश करनी पड़ती और उस चक्कर में शायद विकेट भी मिलता गेंदबाज को. नक्कीच कॅचचा प्रयत्न देखील झाला. मात्र ज्यावेळी कॅचसाठी तुम्ही ट्राय करता सगळ्यात महत्त्वाचं तो बॉल स्टॉप कसा होईल ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तिथे हेमंतकडनं झाली चूक. बॉल लॉंगॉनला 4 आला. आत्मविश्वास मिळाला तिथनं टीम बेलवलीला. आणि जर एकदा का आत्मविश्वास मिळाला वातावरण भगवमय. आणि हिंदुदेश सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे एक वाक्य जगाच्या पाठीवरती कुठेही जा आत्मविश्वास तुमच्याकडे तुम्ही पराभूत होऊ शकत नाही. आणि त्याच आत्मविश्वास आलेला इनसाइड आउटचा डीप एक्स्ट्रा कव्हरला हा 4 फलंदाज आकाश पवारच्या बॅटमधनं. एकवीरा 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 माऊली गो अग्री कोल्यांना पावली. थँक्यू डीजे. जिथे जिथे नजर जाईल आज भगवा अभिमानानं डोलतोय फडकतोय. कारण शिवसेनेचं एक फार मोठं नाव स्वर्गीय रामचंद्र मडवी त्यांच्याच नावानं क्रिकेट स्पर्धा अंपायर्सकडे पाहिलं जाईल आशाभूत नजरेनं. मात्र हा बॉल आता कीपर आणि फर्स्ट स्लिपला बीट करून लॉंग स्टॉपला सी मारेशा बाहेर. अंपायरचा इशारा आलाय. बाईटच्या स्वरूपात मिळतील या ठिकाणी धावा 4. एक्स्ट्रा अतिरिक्त स्वरूपानं 4 आलेत. आणि बॅटिंग साईड हा DRS या ठिकाणी घेण्यात आलाय. हा बीमर आहे का हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. अंपायरच्या भूमिकेत मॅच रेफरीज आपल्यासोबत जोडले जातील. फार महत्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट ज्या अनुषंगानं सध्या प्रगती करत आहे. रनआउटसाठी DRS आलाय. त्या सोबतीनं जर आपण पाहिलं तर आता बीमरसाठी DRS आलाय. कदाचित सिन्कोमीटर आपल्याकडे नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजाच्या गतीचं देखील कॅल्क्युलेशन केलं जाईल. ज्या अनुषंगानं ब्रॉडकास्टिंग टीम सध्या प्रगती करते आहे. आणि सध्या या स्पर्धेला प्राप्ती डिजिटल लाईव्ह एक चांगल्या दर्जाचं टेलिकास्ट करत असताना फेअर बॉल आहे. कारण फलंदाज पुढे सरसावले आणि त्यामुळे हा चेंडू फेअर बॉल देण्यात आला. आणि यानंतर जो तुमचा DRS होता तो तुम्ही गमावलाय. बॅटिंग करणारी टीम बेलवली. टेक्नोलॉजी की बात की थी. टेक्नोलॉजी अब आगे जा रही है. 20-25 साल पहले जब हमने शुरुआत की थी तो मुझे भी नहीं लगा था कि लोग मुझे घर बैठे सुन पाएंगे. तो ये होता है. टेक्नोलॉजी आगे जा रही है और उस वजह से आपने जो कहा स्नेकोमीटर भी आ सकते हैं.
बॉलिंग स्पीड यानी कि बॉलर की रफ्तार की नापी जाने वाली मशीन्स भी आ सकते हैं, सब कुछ आ सकता है। आज कोई भी चीज़ मुश्किल नहीं है। नो डाऊट ॲट ऑल. टेनिस बॉल क्रिकेट सध्या प्रगतीच्या दिशेने आहे. हा देखील फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा मानस. बॅटरला इथे काय आहे ना, फ्री होम डिलेवरी एखादी ऑर्डर यावी असे फुलटॉस येत आहेत, पण तो त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळेच इथे अपयश मिळतं. पॉवर प्ले सुरू असताना बॉलच्या मेरिटनुसार तुम्ही बॅटिंग केली. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही गॅप शोधले तर एका ओव्हरमध्ये तुम्ही 4 चौकार अगदी सहज लावू शकता, कारण एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ अशा प्रकारे फील्ड सेट आहे. पण मी म्हणेल गोलंदाजानं 6 मधला एकही बॉल फील्ड रिस्ट्रिक्शननुसार टाकला नाही, पण तरी देखील हे षटक यशस्वी आहे. याचं कारण काय तर या षटकामध्ये फारशा चुका बॅटर्सकडनं झाल्या. एक बाईकचा चौकार जरूर आला, तो गोलंदाजाच्या खात्यात ऍड केला जात नाही. गोलंदाजानं खर्च केला 9 आणि ओव्हरमध्ये बनले 13. देखिए 13 रन ये तो अच्छी शुरुआत है, मैं तो कहूँगा बैटिंग करने वाली टीम को। लेकिन जिस अंदाज से आपने कहा कि बाउंड्रीज लगाई जा सकती थी, आपने पूरा ओवर कंसंट्रेट किया था जो गेंदबाज ने गेंदें डाली थी। ऐसा नहीं है कि फील्ड के हिसाब से गेंदबाजी नहीं हुई, हालांकि एक आध फुल टॉस जो 4 रन मिले विकेट के पीछे, गेंदबाजी उतनी ही अच्छी हुई लेकिन उतनी ही खराब बल्लेबाजी भी हुई। दोनों तरफ से ये प्रदर्शन इस तरह से हुआ कि मेलजोल वाला। एका षटकाचा खेळ संपला. धावा आहेत फलकावरती 13. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती आला गोलंदाज हेमंत पाटील. तर या ठिकाणी भालवर्ण परेश म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. आमचे बंधुतुल्य मित्र या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हृदय रसाद द्वारली त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करू आपण हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला वळवलाय मात्र नाही जमलं. आडवा बॅटनं खेळायचं होतं, गती होती आणि गोलंदाजाची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर त्याच्याकडे उंची अतिशय चांगली आहे आणि उंचपुऱ्या गोलंदाजांना एक टेनिस बॉलमध्ये बाउन्स मिळतो, टेक ऑफ करण्याचं त्यांच्याकडे जे एक टॅलेंट असतं, त्या टॅलेंटच्या जोरावरती पहिला बॉल डॉट आलाय हेमंत पाटीलकडनं. यावेळी समोर होता बॅटच्या रडारमध्ये बॉल बॅक ड्राईव्ह, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं हेमंत पाटीलकडनं. पहिल्या षटकात 13 आलेत, यानंतर कमबॅक फार गरजेचं आहे आणि या ठिकाणी गोलंदाजी अतिशय सुंदर होताना, कारण पॉवर प्लेचं P2चं षटक आहे. एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन एक ऑन साईडला मड विकेट सेट करण्यात आलाय. 30 सर्कलमध्ये अटॅकिंग फिल्डिंग सेट करण्यात आली आहे. चांगली कामगिरी सध्या टीम तहोजे मजकूरचा कॅप्टन देखील करतोय. पॉवर प्लेमध्ये त्यानं त्याचे स्ट्रायकर बॉलर या ठिकाणी आणलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचं होतं, हाफ अँड पुल मिस्टामिंग होता, खेळायचं होता बॅटच्या अगदी मिडलला घेऊन तो आला स्टिकर एंडला. ज्या आपण टेक ऑफची चर्चा केली तो टेक ऑफ पुन्हा एकदा पाहायला मिळाला गोलंदाज हेमंत पाटीलकडे. मागच्या 3 बॉलमध्ये त्यानं खर्च केली आहे फक्त 1च धाव. गतवर्षीचं जर आपण मागचं हंगाम क्रिकेटचं पाहिलं तर या मैदानावरती अप्रतिम कामगिरी तहोजे मजकूर टीमनं सातत्यानं केली आहे. या टीमकडे बॅटिंग लाईन देखील तितकी स्ट्रॉंग आहे, म्हणजे 5 षटकं कमीत कमी 55 धावा बनायला पाहिजे. मजा येईल मॅचला. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलं. प्रत्येक बॉलवरती बॅट्समनच्या फुटवर्कमध्ये हरकत आहे आणि असं म्हटलं जातं हरकत आहे तर बरकत आहे. आणि मागचा हंगाम जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं अनुज मडवीनं गाजवला होता. संग्राम अगदी जर आपण पाहिला तर त्यानं चांगली कामगिरी केली होती. जो पनवेल विभागातनं खेळताना दिसला तहोजे मजकूर टीमचा विचार केला तर संगम राजेची बॅटिंग आपण पाहिली होती, ती देखील तितकीच घातक होती. लाईन चांगली आहे, अपील झालंय, विकेट मिळणार आहे. परफेक्ट प्लम लाईक बी फॉर विकेट. धक्का लागेल पहिला फलंदाजी करणाऱ्या बेलवली टीमला. विकेट डाऊन फर्स्ट. बाळासाहेब ठाकरे, खरं तर मी एकदा बोललो की बोललो ओंकार. खरं तर बाळासाहेबांचं हे नेहमीच ब्रीदवाक्य असायचं. दुसऱ्या दिवशी पेपरात जरी छापून आलं तरी सुद्धा मी बोललोय तेच छापून आलंय. ही बोलण्याची धमक या नेत्यामध्ये होती, या नेतृत्वामध्ये होती. कारण आता जर काही झालं चुकून तर म्हणतात प्रिंट मिस्टेक आहे. अगदी बरोबर आहे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पानालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. अरे डोळ्यांमध्ये वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे, कारण या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मराठी माणूस फक्त बाळासाहेबांमुळे अभिमानानं उभा आहे. मराठी माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवणारं नाव म्हणजे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. ऑन साईडला
मिड विकेटला जाईल बॉल, ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोकार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16. काय गोलंदाजी केली हेमंत पाटीलनं, तो कसा आला कसा गेला कळाला नाही, पण जाता जाता स्वतःच्या नावाची छाप मात्र तो सोडून गेला, कारण दुसऱ्या षटकामध्ये त्यानं खर्च केला धावा फक्त 3 आणि विकेट्स त्याला मिळाली 1. आणि जो डावाला ब्रेक थ्रू देण्याचं एक काम होतं ते त्या ठिकाणी हेमंतनं केलं. काय म्हणाल सर, पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 धावा आणि 1 विकेट हेमंतच्या खात्यात आहे. देखिए कुछ लोग क्रिकेट खेलने आते हैं वो शौकिया तौर पर होते हैं, कुछ लोग क्रिकेट खेलने आते हैं जिनको ये पता होता है कि अगर मैंने अच्छा किया तो पहले तो मुझे नाम और शोहरत मिलेगी और उसके बाद पैसा मिलेगा. ये आजकल क्रिकेट काफ़ी प्रोफेशनलिज्म हो चुका है. और यहाँ पर अगर दूसरे ओवर के गेंदबाज की हम बात करें, उन्होंने मेहनत की, उनकी मेहनत रंग लाई है. लाइन पे गेंदबाजी हुई, देखिए उन्होंने कोई भी बड़ा हिट बल्लेबाज उनको लगाए ऐसा मौका नहीं दिया. मौके ना देना मतलब अच्छी गेंदबाजी. अगदी बरोबर आहे. समोरच्याला संधी दिली तर आपण तिथनं बॅकफुटला जाऊ शकतो हे माहिती आहे टीम तवजे मजकूरला. आणि संधी आहे ना दुगाडे सर, सकाळी आपण चहा घेतो, चहासोबत बिस्किट, अगदी चहात बुडवलेला बिस्किट सारखी असते, थोडा वेळ झाला बिस्किट निसटतं, संधी देखील निसटून जाते. तर संधीचा पुरेपूर फायदा. वन मोर यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी आता करते या मैदानावरती टीम तवजे मजकूर. धावफलकावरती धावा 16 वरती थांबलेत. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती कॅप्टनचं कौतुक करेल. पुन्हा एकदा त्यांना भूषणला सेकंड स्पेल मध्ये आणलं, कारण माहितीये 2 ओव्हर जर आता मॅच मध्ये पकड्या, तिसरा विकल्प आला, तिथे रन्स आल्या, समोरची बॅटिंग करणारी बेलवली टीम म्हणेल मॅच ऑन, त्यांना एक मुवमेंट मिळेल. भूषणला आणलं, अजून दबाव बनवण्याचं काम तवजे मजकूर करण्याचा प्रयत्न करतीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. लॉंग ऑनला जाईल बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, व्हेरी मच निडेड सिक्सर. डोंगराच्या आड लय भारी सजलाय रे आमचा श्री मलंगड. आकाशाला तो जाऊन भिडलाय रे आमचा श्री मलंगड. थँक्यू डीजे. श्री मलंगड, अगदी अभिमान वाटतो ज्यावेळी हे संगीत वाजतं, कारण या विभागासाठी जर आपण पाहिलं धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलेला संघर्ष. चलो मलंगड या एका आवाजानंतर दिगे साहेबांसोबत इथली जी पूर्ण पंचक्रोशी आहे, हजारोच्या संख्येनं मलंगडच्या आपण पाहिलं तर गडकिल्ल्याला भेट देताना सातत्यानं दिसली आहे. बॅकफुटला येऊन लाजवाब फटका, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, मुंबईची मरीन ड्राईव्ह तितकाच लाजवाब आणि सुंदर हा स्ट्रोक होता फलंदाज निलेश पाटीलचा. आधी 6 त्यानंतर क्लास. इट्स 4. होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवियाना होता जाईल तीत मान. थँक्यू डीजे. शून्यातनं साम्राज्य रामचंद्र मडवी यांनी तयार केलं. इथनं शून्यातनं डाव सुरू झाला. बॅटर निलेश पाटीलचा 3 बॉलमध्ये 333च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 10 रन्स त्यानं केलेत ओव्हर द विकेट. अजून एक सुंदर फटका, हा देखील गॅप मध्ये जाईल बॉल. जणू काही बॅटमधनं आगीचे गोळे निखरतायत आणि त्याचा प्रत्येक फटका चटका देऊन जातोय. टीम तवजे मजकूर संघाला लगातारचा 6-4-4. आयोजक योगेश मडवी, हितेंद्र मडवी, तोड नाही आयोजकाला. महेश दादा गायकवाड आले बघा आजिया चषकाला. देखिए ओंकार, आप मौके की बात कर रहे थे, आपने कहा कि मौका एक बिस्किट की तरह है, ज़्यादा देर हो जाए तो निकल जाते हैं, लेकिन मौके ढूंढे यहाँ पर रन बनाने के लिए. मौके ढूंढना भी ज़रूरी है, क्योंकि मौके आपको बार बार नहीं मिलते, उन्हें ढूंढना भी पड़ते हैं. और बल्लेबाज ने जैसे ढूंढे 6-4-4 आपको नजर आए. अगदी वेळ आहे ना प्रत्येकाची बदलते. चर्चा आपण नक्कीच करू. ओव्हर्स मधला अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती नजर टाकूया. टीमची टोटल 30-30 आता एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. दोन्ही टीम एका बाजूला 10ची सरासरी, दुसऱ्या बाजूला 1 विकेट मिळाली आहे. अंतिम बॉल भूषणच्या स्पेल मधला शेवटचा चेंडू होता. सिंगल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. म्हणजे इथनं बॅटरनं साफ सांगितलंय की येणाऱ्या गोलंदाजाला आता एक तारेवरची कसरत करावी लागणार आहे. षटकं संपली 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 31
आणि सरासरी आपण पाहतोय 10-33 न या धावा बनलेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण चर्चा करत होतो संधी या छोट्याशा शब्दाबद्दल आणि वेळ या छोट्याशा शब्दाबद्दल. शब्द दोन्ही अगदी फक्त 2च अक्षरांचे आणि छोटेसे आहेत. बोलताना फारसा वेळ कमी लागतो, ती शोधताना करावा लागतो संघर्ष, आणि वेळ ज्यावेळी येते त्यावेळी ती बदलवण्यासाठी करावी लागते मेहनत. म्हणजे 2.5 अक्षराचा भाग आहे 3 अक्षराचं नशीब, बदलवण्यासाठी 4 अक्षराची मेहनत जितकी गरजेची आहे ना, तेच या मैदानावरती प्रत्येक खेळाडूला करायचं आहे. कारण आज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठाननं ग्रामीण तळागाळातील प्रत्येक खेळाडूला एक असं स्टेज दिलंय की जिथनं आज हायडन टॅलेंट बाहेर पडणार आहे. थँक्स ओमकार शेट्टे. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. बेलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रुपेश दादा पाटील यांचं स्वागत इथे केलं जाईल. रुपेश पाटील याचे दादा. त्यानंतर इथे आपण सन्माननीय ओव्हर नंबर 4 ला झाली आहे सुरुवात. वेळेची किंमत काय ना दुगाडे सर, तुमच्याकडे जितकं नॉलेज आहे मी 100% सांगू शकतो की तुम्ही सकाळी न्यूजपेपर रीड करता. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा. सकाळी जो 4 रुपयाला असतो, रात्री रद्दीत किलोच्या भावानं त्याच किमतीत विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकं, जिंदगी मौके कमर धोके ज्यादा देती है. ओंकार बिल्कुल ठीक कहा आपने, लेकिन सुबह का न्यूज़पेपर अगर शाम को भी पढ़ा जाए तो उसका महत्व कम नहीं होता, क्योंकि अगर सुबह आपने पढ़ा ना हो तो वो आपके एक्सपीरियंस की अलग बात होती है. लेकिन मेहनत के बारे में आपने कहा था, एक ज़रूर मैं आपसे बात करना चाहूँगा. जिस तरह यहाँ के ऑर्गेनाइजर्स ने मौके दिए हर एक को खेलने का, यानी कि जो निचले क्रम की टीम भी है उन्हें भी खेलने का मौका मिला. हर दिन में 12 टीम खेलने की वजह से आरपीएल में भी ऐसा ही कुछ किस्सा हुआ. किसी ने सपने में भी नहीं सोचा था कि अनुराग माली जैसा छोटे से गांव का लड़का बाइकर मैन बनेगा. ये होता है, कई टूर्नामेंट्स ऐसी होती है जहां पर आपको मौके मिलते हैं, बड़ा प्लेटफॉर्म होता है. ये भी बड़ा प्लेटफॉर्म है. यहाँ पर अगर कोई खिलाड़ी अच्छा करे तो पूरी दुनिया उसे जानने लगेगी. नो डाऊट ॲट ऑल. कालचीच मला मॅच आठवते, जाई जो गुजरातच्या बॉर्डरमधनं डहाणूमधनं आला. 7 बॉल 1 रन त्या टीमला करायची होती. शेवटचं षटक कडावच्या बॉलरनं टाकलं, मेडन षटक टाकलं आणि मॅच बॉल आउट मध्ये गेली. नीतू माळी त्याचं नाव, त्यांनी बॉल आउटला पुन्हा एकदा जाईनं बॉल आउट केलं आणि मॅच ती जिंकली. पण काल जिंकणाऱ्यापेक्षा चर्चा हरणाऱ्याची जास्त झाली, कारण मेहनत त्यांची प्रचंड होती. निश्चित तौर पर मैं आप ही की कमेंट्री सुन रहा था अभी आते समय गाड़ी में. वो मैच हम देख रहे थे, हाईलाइट्स उसकी मैच की. 6 गेंदों में कुछ 1 रन की जरूरत थी तब हम देख रहे थे. 7 गेंदों में 1 रन ये मुझे पता नहीं था, लेकिन 6 में 1 चाहिए था ये पता था मुझे. और उस वक्त कड़ाव के गेंदबाज ने संघर्ष किया. बॉल आउट में जो कुछ भी हुआ वो एक नसीब था. लेकिन फिलहाल यहाँ पर 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 31. नीलेश पाटिल को आक्रमण करना होगा. राइट आर्म ओवर द विकेट ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. गेंद गैप में जरूर है, टेनिस बॉल का अनियन बाउंस, लेकिन क्या मिलेगा दूसरा. तो स्ट्राइकर एंड पर अब आ चुके हैं आकाश पवार. तो ओंकार एक बात तो सही है कि मौके के बारे में हम बात कर रहे थे. मौके ढूंढने चाहिए, मौका मिलना चाहिए, तब जाके आप मेहनत करेंगे. कुछ कर दिखाने का जज्बा आपके दिल और दिमाग में होना चाहिए. यकीनी तौर पर अगर ये जज्बा ही ना हो तो मौके का भी फायदा आप उठा नहीं सकते. क्योंकि बतौर कमेंटेटर जब आपको हमें मौका मिला उस वक्त अगर हमने अच्छा नहीं किया होता तो आज यहाँ पर हम दोनों बगल में बैठकर इस मैच के ऊपर कमेंट्स करते हुए नजर नहीं आते. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, महत्वाचा असतो तुमचा संयम. इथे तो संयम आता गोलंदाज जय पाटीलने दाखवलाय. मागच्या 3 बॉलमध्ये 1 विकेट 1 सिंगल आणि 1 डॉट आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. बाउंस बैक, जिंदगी में आपको बाउंस बैक करना आना ही चाहिए. जिंदगी में कई उतार चढ़ाव होते हैं. जिंदगी हर कदम एक नई जंग होती है. उस जंग को लड़ना आपको आना चाहिए. संघर्ष आपके जीवन की परिभाषा होनी चाहिए, वरना सब कुछ अगर आराम से मिले तो संघर्ष ये जो वर्ड है उसकी अहमियत कम हो सकती है.
अगदी बरोबर आहे. आणि ज्या हेमननं चांगली बॉलिंग केली तदनंतर भूषण महागडा ठरला. आता जय पाटील हा गोलंदाज देखील तेच सांगतोय, जिंदगी एक नई जंग है, जीत जाएंगे हम, मैं तेरे संग. अगदी ज्यावेळी तुमचं तालमेल चांगलं असतं, तुमच्या भाषेत बाउन्स बॅक अर्थातच कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटअप, आणि तो कमबॅक या मॅचमध्ये पाहायला मिळतोय टीम तवसे मजकूर कडनं. Clean bowled, what a ball, unplayable Yorker, you miss, I will definitely hit, furniture destroy, come on DJ Nitin. स्पर्धा आयोजक योगेश भाई, त्याच्या आयोजनाला तोडत नाही. स्पर्धा आयोजक योगेश भाई आयोजनाला तोडत नाही. आई वडिलांची हाय. और देखिए हमें उतना यॉर्कर ये नज़र नहीं आया, तो मैंने साई पे प्राप्ति लाइव के स्क्रीन पर देखा कि किस तरह से यॉर्कर डाली गई थी. काफ़ी बढ़िया क्लियरिटी के साथ उन्होंने उस यॉर्कर लेंथ गेंद को दिखाया, और गेंद और बल्ले के बीच जो फासला था वो भी हमें नज़र आ रहा है. देखिए किस तरह से गेंद ने टिप्पा खाया, पहले बल्ला आया, फिर गेंद आई, फिर स्टंप पे लगी. ये जो क्लियरिटी है ना, क्लियरिटी इस वजह से घर बैठे लोग भी इस मैच का मज़ा काफ़ी मज़े से ले रहे होंगे. इसलिए वीरेंद्र सहवाग ने एक बात कही थी दुगाड़े सर, क्रिकेट में दो चीजों की रिस्पेक्ट हमेशा बननी चाहिए और होनी चाहिए. फर्स्ट गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर, सेकंड यॉर्कर. आणि यॉर्करचा जर सन्मान झाला नाही तर त्रिफळा उद्ध्वस्त होणार. मागच्या 5 बॉलमध्ये 2 विकेट्स आलेत, डॉट आला, 1 धावा खर्च झालेत फक्त 2. अंतिम बॉल अप्रतिम गोलंदाजी सध्या जय पाटील करतोय. और उसी वीरेंद्र सहवाग ने जो बात कही, उन्हें इस टेनिस बॉल क्रिकेट का दिल्ली से लेकर नजफगढ़ नाइट क्रिकेट का बादशाह माना जाता था, जब वो लेदर आने से पहले टेनिस बॉल खेल रहे थे. आणि टेनिस असो किंवा लेदर असो, त्याच्यासाठी दोन्ही फॉर्मॅट त्यानं त्याच्या मर्जीप्रमाणेच खेळले. आणि अनेक क्रिकेट समीक्षक खेळतात की पहिल्या बॉलवरती चौकार मारण्याचे राईट्स फक्त वीरेंद्र सहवागलाच होते. इथे बॅकअप अप्रतिम होतं, फर्स्ट स्लिपला चांगली कॅच पाहायला मिळाली, अजून एक विकेट. युनिटी प्रत्येक गेम मध्ये सर मॅटर करते. म्हटलं जातं नो टीम इन द वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेयर्स, ऑलवेज टीम प्ले फॉर द विन. जगात असं कोणतं स्पोर्ट्स नाही आहे जिथे युनिटी टीम जर मॅटर करत नसेल तर तो संघ जिंकलाय. जगजेती टीम आपण ऑस्ट्रेलियाला म्हणून सातत्यानं पाहतो, ज्याने अनेक विश्वचषक जिंकले. त्या आधीचा काळ जर आपण पाहिला प्रचंड भयंकर होता. मायकल ओल्डिंग यांसारखे अनेक दिग्गज गोलंदाज वेस्ट इंडिजकडे होते. अगदी भन्नाट फॉर्ममध्ये असणारे व्यू रिचर्ड सारखे बॅटर होते. त्यावेळी वेस्ट इंडिजचा दबदबा काही वेगळाच होता. आणि ज्यावेळी कपिलदेव निकन्स 1983ला भारतीय टीमला घेऊन पोहोचले, पहिलीच प्रेस कॉन्फरन्स आली. कपिलदेव निकन्स यांना सहज विचारण्यात आलं की तुम्ही इथे तुमचा संघ घेऊन कशासाठी आलाय, कारण ज्यावेळी भारतीय क्रिकेट बोर्ड तेवढं कॅपेबल नव्हतं की त्या टीमला तेवढा दिवस हॉटेलला स्टे करून देऊ शकेल, त्यांच्यासाठी शूज आणू शकेल, त्या सगळ्या गोष्टी, भरपूर सारी प्रश्न होती. कपिलदेव निकन्सने एक छोटंसं उत्तर दिलं, मी जिंकण्यासाठी आलोय. त्यानंतर भरपूर सारा ट्रॉल देखील करण्यात आला आणि मस्ती देखील करण्यात आली. आणि त्यानंतर ज्यावेळी जसा विश्वचषकाचा प्रवास सुरू झाला, 1983ला रचलेला इतिहास कपिलदेव निकन्स आणि त्याच्या भारतीय संघाच्या माध्यमातून हा प्रत्येकानं पाहिला. निश्चित तौर पर इतिहास तो जरूर देखा. 1983 का वर्ल्ड कप जब हमने जीता तो भारत में क्रिकेट का माहौल बना. लेकिन दूसरे सेशन में बॉलिंग करने से जाने से पहले कपिल देव ने एक बात जरूर कही थी अपने खिलाड़ियों से, दुनिया को ये नहीं लगना चाहिए कि हमने उन लोगों से ज्यादा कोशिश नहीं की. हम भले ही उनसे बुरा खेले, हमने भले ही उनसे बुरी गेंदबाजी की, या दुनिया कहे या हमने बुरी गेंदबाजी की या बल्लेबाजी, लेकिन दुनिया ये कहनी चाहिए कि हमने उनसे ज्यादा कोशिश की और वो कोशिश रंग लाई. और जैसे विव रिचर्ड का कैच लपका, उसके बाद मोहिंदर अम्बानाथ ने जिस तरह से विकेट्स निकाले, एक ऑलराउंडर की क्या अहमियत होती है 1983 का वर्ल्ड कप जीतने पर जो भारत ने जीता था. तभी से क्रिकेट में ध्यान में आया कि एक ऑलराउंडर क्या कर सकते. और यह आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का, मस्ट नीडेड टीम बेलवली. लॉन्ग बॉल मंगळवाराच्या दिवसाला जाऊन देवीला नारळ फोडतावर आम्ही आगरी बेलवली गावकर, आम्ही आगरी बेलवली गावकर. थँक्यू डीजे. आणि अगदी
आता बेलवलीला डीजे नितीन देखील मोटिवेट करतात. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. मागे 4 षटकात काय घडलंय, काय फरक पडतो क्रिकेटच्या या स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकात. प्रत्येक बॉलवरती युद्ध. मी म्हणा 5 षटक नाही, 1 ओव्हर नाही, 1 बॉलवरती देखील इथं मॅच टर्न होताना दिसेल शेवटच्या टप्प्यात. इथे फक्त दिशा देण्याचं काम केलं. फाईन लेगला आउटफील्ड फास्ट नाही थांबणार बॉल. गवताचा गालीचा त्याच्यावरून घरंगळत बॉल गुदगुल्या करत चाललाय. सीमा रेषा बाहेर व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती 4 आलाय. सुरुवातीला असं वाटलं की कुठेतरी स्पर्श झाला की काय, एक साऊंड आला. कदाचित बॅट ज्यावेळी फ्लो मध्ये होता, बॅट्समन फार जोरानं आपटत होता, त्याच मुमेंटला मात्र अंपायरिंगचं कौतुक व्हायलाच हवं. कारण सध्या बटरफ्लाय अंपायर मैदानाच्या आत नाव आहे त्यांचं संतोष चौधरी सर. टीमची टोटल 5 ने पुढे सरकतीये. धावफलक पुढे जात आहे. आता या 5 धावा या मॅच मध्ये देखील भरपूर काही बदलवतात. आता सर म्हणालो 1 बॉल मॅच मध्ये कलाडणी आणू शकतो. म्हणजे सेकंड ओव्हरला जिथे 3 आल्या, आता या 5 बोनस तिकडच्या रन्स कव्हर झालेत. आता या ओव्हर मध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट स्लॉग ओव्हर मध्ये खेळायचं आहे टीम बेलवलीला. ओव्हर द विकेट. लाईन चांगली आहे. हलकासा आपण पाहिला एक वेगळ्या शैलीनं बॉल पिच झाला. सुरुवातीला असं वाटलं की काहीसं साईडा मिळतोय की काय, मात्र आर्म्सला थोडंसं वरती खेचलं. डोक्याच्या अगदी बरोबर समोरून हा बॉल हात वरती नेत पिच झाला. त्याच्यामुळे जो बाउन्स होता थोडा कमी मिळाला आणि चेंडू जातोय या ठिकाणी डॉट. टीमची टोटल धावफलकावरती 44. बॉल बाकी 4 बॉलमध्ये 8-9 जरी आल्या तरी एक मोठं लक्ष. आणि 50च्या आत जर टीम तवजे मजकूरनं थांबवलं तर एक फायटिंग टोटल सन्मानजनक लक्ष. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. शफल झाले. कव्हर शवरनं उडवायचं होतं. बॅटची आतली कडा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. मागच्या ज्या व्हाईट बॉल आणि त्याच्या सोबतीनं काही 4 धावा आल्या, त्यानंतर हे 2 चेंडू नक्कीच गोलंदाजाला दिलासा देतील की चुकांमधनं आपण काहीतरी शिकलोय. यश नावाचा शब्द फार छोटा आहे जर तुम्ही मराठीमध्ये वाचला. सक्सेस इंग्लिशमध्ये थोडा मोठा आहे. पण जर आपण पाहिलं तर त्याची एक डेफिनेशन मी माझ्या भाषेत सांगेल. सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्डवर्क, गॉट अ सक्सेस. यश तुम्हाला हवंय तर प्रचंड मेहनत तुम्हाला करावी लागेल. कारण यशाच्या प्रवासाचा अंत हा कधीच होत नाही. शफल झाले. हुक करायचं होतं फाईन लेगच्या वरना. बॅटची कडा यष्टीरक्षकानं टिपली आहे. कॅच. लगातारचे 3 चेंडू जिथे कोणताही स्कोरिंग शॉट नाही आहे आणि त्यामध्ये ऍड झाली आहे एक विकेट देखील. भगव्या झेंड्यासाठी लढला, जनतेसाठी होता धगधगता तो निखार. भगव्या झेंड्यासाठी लढला, जनतेसाठी होता धगधगता तो निखार. वाघ झाला कधी अन होणार हो असा रामचंद्राला मडवी होकार हो. तर व्यासपीठावर भास्कर भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे भास्कर दादा. अनेक पाहुण्यांची रेलचेल सातत्यानं होतीये. स्वर्गीय रामचंद्र मडवी यांनी फार मोठा समाजकार्याचा जो वेढा आपला हातामध्ये घेतला होता. आज त्यांच्या बिहाफमध्ये त्यांचे चिरंजीव योगेशदा मडवी अप्रतिम काम सध्या करतात. हितेंद्र मडवी त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये योगदान, जे आयोजक म्हणून काम करतात फार कमी वयामध्ये. बॉल तयार. शॉर्ट ऑफ लेन समोर खेळले. आखूड टप्प्याचा बॉल खरं तर ऑन साईडला मिड विकेटला यायला हवा किंवा एकतर डीप बॅकवर्ड पॉईंट किंवा कव्हर्समध्ये तुम्हाला स्लॅश करता यायला हवा. पण टेनिस बॉल क्रिकेट इथे आगळे वेगळे फटके अर्थातच मॅन्युफॅक्चरिंग इथे केले जातात आणि सिंगल मिळाली लॉंग ऑफला, एक सिंगल नंतर धावफलक पुढे सरकत आहे. हेच फटके तुम्ही लेदर बॉल क्रिकेटमध्ये जाऊन खेळले, कोच तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटांनंतर सांगेल मित्रा तू बाजूला हो. पण इथे फटके कसेही बनवा, कसंही मारा, जसं हवं तसं खेळा. फक्त टीमला गरजेच्या धावा त्या म्हणजेच आता मोठ्या फटक्यांनी आवश्यक आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. हा मान पूल मिस्टामिंग आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल मागे जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. जो फाईन लेग सर्कलच्या आत होता तो पोहोचलाय. ओव्हर थ्रो झाला. बॅकअप नाहीये. रन्स रन्स रन्स. भाग मिल्खा भाग. पुन्हा झालाय ओव्हर थ्रो. आता अंपायर्सला प्रश्न पडेल की 6 देऊ की अजून काही एक्स्ट्रा. अडवलाय बॉल फायनली, म्हणजे आता काहीशा कमी मिळतील. आणि 6 धावा आय थिंक धावून कंप्लीट झालेत का? मित्रा 6 पेक्षा जास्त मिळणार नाही, थोडं कमीच धावा. काय म्हणाल दुगाडे सर, आता मैदानावरती ज्या घडामोडी घडतात ये दिल मांगे मोर, सध्या हेच चित्र मैदानावरती चाललंय. निश्चित तौर पर ओमकार बिल्कुल आपने ठीक कहा, ये दिल मांगे मोर, लेकिन कभी कभी इंसान को संतुष्ट भी होना जरूरी है, वरना दिल मांगे मोर मोर के चक्कर में कब हार्ट फेल हो जाए आपका ये पता भी नहीं चलेगा.
अंपायर टोटल रन्स चेक 5. थँक्यू. तर अजून 5 धावा ऍड झालेत अंतिम बॉल वरती आणि या 5 धावेच्या मदतीनं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त. हॅलो. यानंतरची लढत असणार आहे VRCC उसाडणे विपक्षे रियांस 11 जानुमान वलप उसाडणे आणि वलप क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाणार आहे. अंपास थोडी चर्चा दोन्ही अंपास मध्ये केली जाईल आणि निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. 5 तर कन्फर्म आहे. अजून एखादा एक्स्ट्रा झाला तर 6 ऍड होतील. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. सर्वप्रथमतः इथे सन्मान केला जाईल विशाल नाथजी आणि निवृत्ती मात्रे नागझरी. आगमन झालेला आहे स्टेजवर यायचे आपण बघा व्यासपीठावर यावं का इथे सांप्रदायिक क्षेत्रात समाजाला योगदान देणारे नाथ महाराज इथे आहेत. विशालजी नाथजी यांचं यथोचित स्वागत इथे केलं जात आहे. स्पर्धा आयोजक आदरणीय हितेंद्रदादा मडवी यांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक समाजाला परमार्थिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने अग्रेसर करणारे वाटचाल करणारे सातत्याने समाजाला पुढे घेऊन जाणारे विशालजी नाथजी यांचं आपण इथे स्वागत करावं. यानंतर महेंद्र जाधव युवा नेता भारतीय जनता पार्टी. महेंद्र दादा यायचे आपण. तर नक्कीच महेंद्र मजा आली प्रवीण दुगाडे सरांसोबत कंबाईन हे स्टेज शेअर करताना. या मॅचचा आनंद आम्ही काही वेगळाच घेतला. तुर्तास फक्त गडगे सर तुमचा वेग घेतो. यानंतर आपण आवाज ऐकूया तो म्हणजेच नारिवलीचे आमचे लोकप्रिय समालोचक जगदीशजी पाटील यांचा. पुन्हा पुढच्या मॅचसाठी नक्कीच आम्ही तुमच्यासोबत जोडले जाऊ. धन्यवाद. तर यानंतर महेंद्र जाधव युवा नेता भारतीय जनता पार्टी केतन वाकडे चौदरपाडा. त्याच्यानंतर गणेश पाटील सर शिक्षक आहेत गीतकार आहेत. डोंगराच्या आड लय भारी सजलाय रे माझा श्रीमलंगड. गणेश पाटील सर यायचे आपण. गणेश पाटील सरांचं खूप मोठं बघा गीतकार आहेत. श्रीमलंगडावर खऱ्या अर्थाने विभागावर असणारं प्रेम आणि निश्चित स्वरूपात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्या संगीतसाठी गीतकार आहेत निश्चित स्वरूपात आणि रौनक स्टार ग्रुप त्यांच्या यूट्यूब अकाउंट खऱ्या अर्थाने आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने रौनक स्टार ग्रुपचाही मनपूर्वक आम्ही आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करू. त्यानंतर मुकुंददादा पाटील बुर्दुल आपण समोर याचे आपला स्वागत इथे केलं जाईल. सामन्याकडे बोलणार आहोत. तत्पूर्वी पुढची जी लढत आहे 2 संघांना आम्ही ते अनाउन्समेंट केलेलं आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. रिपोर्टिंगसाठी आपण संपर्क साधायचे आहे. VRCC उसाटणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वल्लभ फक्त रिपोर्टिंगसाठी संपर्क साधावं. आणि काही क्षणातच किरणे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अंश एंटरप्राइजेसचे ओनर शैलेश माली साहेब किरणे यांचं इथे आगमन होईल. तत्पूर्वी बोलूया आपण जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांच्याकडे. पब्लिक सारी ज्याच्या नावाची दिवाणी झाले रे. हे आमचा महेश गायकवाडे असा एकच ब्रँड आहे रे. आमचा महेश दादा यो असा एकच brand. तर बुर्दुल गावातील नामवंत क्रिकेटर प्रवीण म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीण आपलं स्वागत आहे. आपला सन्मान इथे केलं जाणार आहे. जगदीश पाटील कंटिन्यू. हॅलो. थँक्यू सो मच ओमी. थँक्यू प्रवीण दुगाडे सर. तर जातोय मैदानावरती जेथे 51 धाबा केल्यात. 52 धाब्याचं लक्ष आहे. ओमसाई 11 तलोजा मजकूर या टीम समोर सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर जोडी पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. बाळू आणि भूषण पाटील ही सलामीची जोडी पाहतोय. बेलिवली संघाने अतिशय चांगली धावसंख्या नोंदवली. पंच इशारा करत असताना मॅच ऑन. गोलंदाज निलेश पाटील.
व्हेरी पास बॉल, फटका चांगला कव्हरच्या भरून या ठिकाणी जातोय चेंडू डीपिश कव्हरला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे होते, मात्र आउटफील्ड फास्ट आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषा पलीकडे पहिल्या चेंडूवरती दर्जेदार चौकार. सुरुवात तर चौकाराने आगाज केला जातोय, कारण 52 धाब्याचं लक्ष तलोजा मजकूर टीमला गाठायचंय या 5 षटकामध्ये. हलकस अपील पाहायला मिळतं, अपिलामध्ये जास्त उत्साह. शॉर्ट स्क्वेअर लेगला एकेरी स्वरूपाची धाव मिळते. पंच इशारा करत असताना लेग बायज 1 धाबा अंकित केली जाते स्कोरबोर्ड वरती. एकूण टोटल पाहिली तर 5 धाबा. दोन्ही संघांचा विचार केला अतिशय बलवान संघ आहे, एकाच कॅलिबरचे ताकदीचे ताकदवर संघ या मैदानामध्ये पाहायला मिळतात. बेलिवली विपक्ष तलोजे मजकूर. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना डॉट बॉल आलाय. एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल. आत्मविश्वास गोलंदाजाचा उंचावेल तर एखाद्या चौकार षटकार या विजयाच्या दिशेने या बॅटिंग करणाऱ्या टीमला घेऊन जाईल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल, कारण पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्गच आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक थर्ड या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पंच वाईड चिकून करत असताना, कारण खूपच चेंडू पॉपिंग क्रीजच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला. फलंदाज सुद्धा पुढे सरकले होते, त्यांच्या जास्त बाहेर चेंडू पाहतो आणि 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. भूषणला पाहतोय स्ट्राईक वरती. अद्यापर्यंत 1 चौकार आलाय टीमच्या वतीने. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र खेळाडू आहे डीप मिड विकेटला. जेल ड्रॉप, जेलचा अंदाज घेते घेते राहिले आणि खूपच उंचावरती होता. बराच वेळ या खेळाडूकडे होता पाहण्यासाठी, मात्र जेल आटातून निसटला. 2 धावा मिळाल्या, जीवनदान मिळतोय खऱ्या अर्थाने फलंदाज भूषण पाटीलला, जो सलामीचा फलंदाज आहे. एकूण 52 धाब्याचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट आले आणि या 2 रन्स पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल, जो खेळाडू होता लॉंग ऑनला त्याला मात्र डीप मिड विकेटला घेतला आणि अगदी गॅप मधून चौकार पाहायला मिळतोय. दुसरा चौकार. करीत होती शत्रूंवरती सपासपाती वार, करीत होती शत्रूंवरती सपासपाती वार, ऐसी होती शिवरायांची विजयी तलवार. 4 रन्स पाहायला मिळाले. आणखीन एक फटका चांगल्या प्रकारे पाहतोय आपण. फुल टॉस, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत ते पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जाते आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. ओव्हर थ्रो, बॅकअपला कोणी नाही आहे आणि 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि अखेरकार शेवटच्या चेंडूवरती सुद्धा या 2 धावा 1 असताना पाहिल्या आणि एकूण टोटल झाल्या पहिल्या षटकात बिनबाद 14. प्रवीणजी. रुबाबदार होता यो दादा, साऱ्यांचा होता आधार सदा, साऱ्यांचा होता आधार सदा, साऱ्यांचा होता आधार सदा. गोरगरिबांचा आधार होता, शिवसेनेचा मावळा होता, शिवसेनेचा मावळा होता, शिवसेनेचा मावळा होता. हे कुस्ती क्षेत्रात नावलई होता, पेलवान म्हणून गाजत. कुस्ती क्षेत्रात नावलई होता, पेलवान म्हणून गाजत. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई उसाटणे गावा. धन्यवाद डीजे. थँक्स डीजे मास्टर. मान्यवरांचा इथे आगमन झालेलं आहे. उसाटणे गावचे प्रथम नागरिक होण्याचं ज्यांना भाग्य लाभलेलं आहे
ते उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय शिवाजीदादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाला प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सरपंच साहेब यावं आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि वळूया दुगाडे सर आणि जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. ज्यांचं आगमन झालंय का अतिशय दानशूर दाते आणि स्वच्छ प्रतिमा ज्यांचे, ते शांत स्वभाव आणि उसाटणे गावाच्या विकासासाठी नेहमीच ज्यांचा हातभार लागतोय ते सरपंच साहेब आदरणीय शिवाजी पाटील साहेब यांचे मंचावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम. खरं तर जगदीश पाटील साहेब ज्यांच्या नावातच छत्रपती शिवरायांचं नाव आहे ते समाजाचं हितच पाहणार, यामध्ये काही दुमत नाही आहे. धावफलकावर धावा लागल्या होत्या. आपण स्कोरबोर्डबद्दल चर्चा करत होतो. 14. खरं तर एखाद्या बळीची गरज आहे, बेलवली संघाला विकेटची गरज आहे किंवा एक असं एखादं षटक ज्यामध्ये 3-4 धावा असतील म्हणजे थोडीशी चांगली गोलंदाजी झाली तर बेलवली संघ परत या सामन्यामध्ये येऊ शकतो. सुरुवात अशी आहे, आत्ता 23 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. अगोदर 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. आव्हान थोडंसं माफक आहे. मैदान फलंदाजीला पोषक आहे. अशा वेळेला गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करायला हवी. इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेबाहेर. चौकार. नक्कीच आपण जर उसळण्याच्या मैदानावर आलो तर हे भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळते आहे. शिवसेना आणि फक्त शिवसेना. इथे मात्र कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावती आहे. ती 19 वर अजूनही गरज आहे. ती 19 चेंडू आणि 33 धावांची. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलेला चेंडू स्वतः गोलंदाज अडवला जातोय. 18 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. या 20 चेंडू आणि 20 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. दुपारची वेळ झाली आहे म्हणजे स्कोरर एकटाच आहे बिचारा. आपल्याला रिलीव्हर आहेत त्यामुळे कदाचित अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण यालाच म्हणतात जो जुनून आणि जज्बा. जगदीश पाटील सर, तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी काय करते यावर तुमचा जय पराजय अवलंबून तर असतोच, पण तुमचं क्षेत्ररक्षण नक्की काय करते त्याच्यावरही बरेच रिझल्ट तुमच्या टीमसाठी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह लागले जातात. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असेल तर रिझल्ट पॉझिटिव्ह येतो आणि जर खराब झाला असेल तर रिझल्ट नक्कीच निगेटिव्ह येतो. नक्कीच प्रवीण दुगाडे सर, क्षेत्ररक्षणाला सुद्धा फार महत्व दिलं जातं आणि या वेळेस बीट झालाय क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल आता सीमारेषा पलीकडे. चौकार. सव्वीस धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. अद्यापि 26 धाब्याची गरज आहे. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. खरं तर अर्धी लढाई जिंकले फलंदाजी करणाऱ्या तळोजा मजकूर संघानं. बेलोली संघाला या अर्ध्या लढाई करता त्यांच्या गोलंदाजीला धार आणावीच लागेल. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. एक दमदार व्यक्तिमत्व, सन्माननीय खेरणे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय शैलेशदादा माली. खरं तर 25 वर्षांची प्रस्तावितांची सत्ता त्यांनी उलटून लावली. बघा लढाऊ बाणा आणि लढाऊ कणा कसा असावा. 25 वर्षानंतरची सत्ता ज्यांनी उलथवून लावली आपल्या नेतृत्वाखाली आणि तरुणांचं स्फूर्तीस्थान आणि आशास्थान ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते खैरण्याचे विद्यमान सरपंच सन्माननीय शैलेजी माळी यांचं या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2022 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. कारण केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे. तुमच्याकडे निर्धार असावा लागतो आणि त्या निर्धारानंतर ज्यांनी निर्धार केला
की आता परिवर्तन हवंय आणि ते परिवर्तन मी घडवून दाखवणार आणि खरेणे ग्रामपंचायतीमध्ये खऱ्या अर्थानं जे परिवर्तन ज्यांच्यामुळे घडलं ते सन्माननीय सरपंच साहेब शैलेशजी माळी यांचं इथे आगमन झालंय. मी या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. यॉर्क लाईनचा बॉल होता, फलंदाज बाद होतोय, दांडी गुल झाली आहे. तर फलंदाजी तर बाद झालेला आहे, परंतु आपण पाहतो मित्रांनो व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे की खिरणे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, हा ही उदांत कल्पना उराशी बाळगून खऱ्या अर्थाने काही दिवसापूर्वीच खिरणे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीला सामोरे गेले आणि सामोरे जात असताना खऱ्या अर्थाने ज्याने एक प्रकारचा नेत्रदीपक विजय संपादित केले, एक अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे खिरणे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय शैलेशदादा माली साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि खिरणे ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरलेले प्रदीप शेठ माली साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आदरणीय योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी, रोशन मडवी या संपूर्ण मडवी परिवाराच्या वतीने सरपंच शैलेशदादा माली साहेब, प्रदीप शेठ माली साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. बघा एक खरोखर गाडगे सरांनी अतिशय मस्त स्वागत केलं, कारण इतिहासाची पानं जरी तुम्ही उलगडून पाहिली, सम्राट अशोकचं नाव म्हणजे सम्राट अशोक जितका आदरानं घेतलं जातं त्याला सम्राट बनवण्यामध्ये ज्याचा वाटा होता चाणक्याचा त्याचंही आदरानं नाव घेतलं जातं. म्हणजे राजाचं नाव घेतलं जातंच, किंगचं नाव घेतलं जातं, पण किंग मेकर असणं गरजेचं आहे, कारण किंग मेकर शिवाय किंग तयारच होऊ शकत नाही. धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 धावा लागल्यात, अजूनही 26 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक मी म्हणतोय, लढाई लढण्यासाठी तुमच्याकडे लढण्याची जिद्द असावी लागते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जर तुम्ही मेहनत केली, अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे खरं तर तुमच्या यशाचं गमक आहे. तुम्ही मेहनत करा प्रामाणिकपणे, परमेश्वर तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच देणार. इथे मात्र उंचावून मारलेला फटका, झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज होतोय झेलबाद. बेलवली संघ या सामन्यामध्ये परत येतोय. असं वाटलं होतं सशाच्या गतीने धावा जमवतोय तळोजे मजकूर आणि कासवाच्या गतीने मात्र त्या धावांचा बचाव करतोय बेलवली संघ. पण इतिहास जर उलगडून पाहिला तर सशा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासवाने प्रयत्न चांगले केले म्हणून कासव जिंकला. आता बघूया इथे जरा बेलवली संघाची अवस्था थोडीशी डामाडौल होती, या सामन्याला कलाटणी मिळते का? दादा एकच शेठ एकच शेठ शैलेश दादा माळी, दादा एकच शेठ एकच शेठ शैलेश दादा माळी. बघा नेतृत्व शैलेशजी माळी यांनी केलं. खरं तर त्यांनी कोविड काळात खूप कामं केली असतील, कारण कोविडने आपल्याला शिकवलं तुमच्या जवळचा मित्र कोण, तुमचा भाऊ तुम्हाला किती मदत करू शकतो. त्यानंतर समाजातील नेते कोण आहेत जे तुम्हाला विचारपूस करतायत, कारण कोविडनं शिकवलं की रक्ताची नाती ज्यावेळी पळून जातात त्यावेळी ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं असतं ते आपल्या जवळ असतात. आणि त्यातलंच एक नेतृत्व म्हणजे शैलेशदादा माळी जे आपल्या व्यासपीठावर आहेत. त्यांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया आणि वळूया या सामन्याकडे. या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज असताना आता गरज आहे 14 चेंडू आणि 26 धावा. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे षटकामध्ये आणि ज्या ज्या वेळेला निर्धाव चेंडू पडले जातात त्या त्यावेळी फलंदाजांवर येतं ते फक्त दडपण दडपण आणि दडपण. दुगाडे सर पाहिलं तर मागच्या काही चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. जवळजवळ 4 चेंडू डॉट केले ते खेळाडू आणि आता सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण झालाय, कारण जेथे वेगाने तलोजे मजकूर संघ या पाठलाग करत होता 52 धावसंख्येचा, मात्र कुट्टिकावाईना बेलिवली संघाने एक शॉर्ट टीम मीटिंग केली आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट चेंडू आणि आता मेडन षटक फेकेल काय स्पर्धेतील आजच्या दिवसातील पाहायला मिळेल एक अप्रतिम कामगिरी करणारा. अद्यापर्यंत 4 दिवसामध्ये एकही गोलंदाजाला कारनामा करता आला नाही आहे, मात्र लागोपाठ 5 चेंडू डॉट फेकल्यात आणि अलख्या हाताने सन्मान दिले. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता,
फक्त सन्मान दिला. जरा गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या द्या, कारण आपल्या बाजूने सामना फिरवण्याची ताकद ठेवली आहे आणि फक्त एकच धाव दिली आहे. व्हेरी गुड बॉलिंग. और फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात किंग नाही मी किंग मेकर हाय. फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात किंग नाही मी किंग मेकर हाय. हॅलो, आणि गोलंदाजाने निर्धाव षटक हाताळलं. इथे गोलंदाजाचं अभिनंदन केलं जात आहे. किरणे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय शैलेशदादा माले यांच्या वतीने अभिनंदन केलं जातं. आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे आमचे युवा दमदार नेतृत्व, एकच वादा आमचा हितेंद्र दादा. सॉरी, एक धाव निश्चित स्वरूपात षटकामध्ये अप्रतिम षटक समजावं लागेल. निश्चित गडगे सर, एक धाव आली शेवटच्या बॉलवरती. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल, कारण ते कमबॅक करणारं षटक होतं. आणि अशा वेळेला पाहिलं तर सुरुवातीला जो संघ 18 चेंडू 26 धाबांची गरज होती, आता 12 चेंडू आणि 25 धाबांची गरज आहे. चला, टीम मीटिंग जास्त वेळ करू नका. प्रत्येक टीमला जो निर्धारित वेळ दिला त्या वेळेमध्ये षटकं फेका आपण, कारण रोजच एखादा सामना पेंडिंग राहतोय आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. त्यामुळे जास्त सामने उद्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. कदाचित 12 ते 13 सामने सुद्धा होतील. प्रवीण सर, नक्कीच हे षटक जर 15 धावांचं आलं तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर कमी होईल फलंदाजांवर. पण हे षटक जर 4-5 धावांचं आलं तर बेलवडी संघाला भली मोठी बाजू मिळेल ती शेवटच्या षटकामध्ये, कारण येणारे 12 चेंडू आणि जगदीश सर 25 धावांची गरज आहे. क्रुशियल षटक आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये नेहमीच चौथं षटक एक खूप क्रुशियल असतं. एक लढतीमध्ये जर अटीतटीने ची लढत निर्माण करायची असेल तर चौथं षटकाला महत्त्व नक्कीच आलेलं असतं. आणि अशा वेळेला चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सुयश पाटील. आणि निलेश पाटीलने या मैदानावरती 2 षटकं फेकली. खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना सुद्धा त्याने शानदार फटकेबाजी केली आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा फुलटॉस बॉल आणि डावकरी आताचा फलंदाजाने मात्र ठोकलाय तो षटकार. आणि पंच इशारा करत असताना इट्स नो बॉल. No ball call. Get ready for the free hit now. आयोजक योगेश मडवी, हितेंद्र मडवी, तोड नाही आयोजकाला. महेश दादा गायकवाड आले बघा आजियाच्या शकाला. नक्कीच ओंकार आणि मी ज्यावेळी समालोचन करत होतो या अगोदरच्या सत्रामध्ये, त्यावेळी ओंकारने सांगितलं द गेम ऑफ युनिटी. तुमच्याकडे युनिट असणं गरजेचं आहे. जर एकाने मेहनत केली तर दुसऱ्याने मेहनत करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर जिंकण्याची वाट पकडायची असेल तर, आणि जर घरची वाट धरायची असेल तर एकाने मेहनत केल्यानंतर दुसऱ्याने कष्टच करायचे सोडून द्यायचे. त्या पद्धतीचा चेंडू होता. कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं एकच धाव देणारं षटक होतं. ह्या वेळेला खरं तर प्रेशर वाढवण्याची संधी होती आणि गोलंदाजाने बिमार टाकला, म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती शेख चिल्लीची, की ज्या फांदीवर तो बसला होता त्याच फांदीला तो कापत होता आणि मग नक्कीच कोसळणार ना शेवटी. तसंच काहीसं घडलंय मैदानामध्ये. जाऊया आता. लोअर फुलटॉस ऑफ ड्राय पाहायला मिळतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अगदी वेगाने आले आणि तोपर्यंत एक धाव. एक धाव पाहायला मिळतं. अतिशय चांगली बॅटिंग झाली आहे. जो षटकार आला ना, ते षटकाराने मी म्हणेन थोडंसं चिंतेचं सावट होतं ते मात्र सरकलंय. चांगला बॉल, अगदी चांगला चेंडू होता. फलंदाजाला समजला नाहीये. याच्या अगोदर जर पाहिलं तर षटकाराला 7 धावा, त्याच्यानंतर एकेरी धाव. आणि आता जर समीकरण पाहिलं तर स्कोरर आम्हाला सांगतील 10 बॉल आणि 17, 10 चेंडू 17 धाब्याची गरज. पुन्हा एकदा ऑनसाइडला ऑलॉंग द कार्पेट जातोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. सामन्यामध्ये मात्र आता ट्विस्ट निर्माण झाली आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या षटकामध्ये जो संघ वरचढ ठरत होता टीम बेलवली,
मात्र षटकार आला, नो बॉल आला, तिथे 7 रन्स मिळाल्या आणि जे 7चं जास्त अंतर होतं ते थोडंसं कमी पाहायला मिळतोय ते यावेळेस तलोजा मजकूर टीमला. डावखुरी आताचा फलंदाज ज्याने षटकाराने आघात केला अनुज मडवीला पाहतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अगदी स्क्रीन समोर, दूरवरून क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या धावेचा कॉल. व्हेरी गुड, चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावा अंकित केल्या जातात या स्कोअरबोर्ड वरती. हळूहळू का होईना मात्र आता विजयाच्या दिशेने पावलं उचलली आहे टीमने, कारण सुरुवातीला केला आणि त्या संघर्षातूनच आता साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तलोजा मजकूर संघ. मात्र जोपर्यंत मैदानावरती अनुज सारखा डावखुरी आताचा बॅट्समन आहे तोपर्यंत मी म्हणेन सामन्यामध्ये निश्चित त्यांच्या बाजूने पाहायला मिळेल, कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे, टॅलेंटेड आहे, ज्याने चौकार षटकार अद्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला मैदानावरती आणि झगडतोय तो मोठे पडके मारण्यासाठी. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे, गॅप खूप मोठा आहे, अंतर सुद्धा तेवढं चेस करायचंय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 रन्स. सात चेंडू आणि 10 धावेची गरज. या षटकामध्ये पूर्णपणे बिमोड केला फलंदाजाने. जेथे सामन्यामध्ये 3 षटकामध्ये पूर्णपणे हवी होता हा संघ, मात्र एखादा असं षटक मिळालं तलोजा मजकूर संघाला आणि खरोखरच आता सामना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 10 धावेची गरज. फुलटॉस, पुन्हा एकदा ऑफ ड्राइव्ह, शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षण केलं जातोय, मात्र एकेरी धाबा मिळाली आहे आणि आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवले अनुज मडवीने. ज्या फलंदाजाने षटकार चौकार टोकले आणि सामना त्यांच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला तोच फलंदाज स्ट्राईक वरती येणार आहे. 6 चेंडू 9 धावेची गरज. व्यासपीठावर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे बंधू आणि आमचे स्पर्धेचे सर्वा सन्माननीय दिलीप शेठ मडवी उसाटणे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सकाळपासून आपण ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा करत होतो की पहिल्या दिवसापासून तर आजचा 4था दिवस आहे, सर्वाधिक जास्त बक्षिसांची बरसात जर कोणी केली असेल तर त्यामध्ये दिलीप शेठ आहेत, त्यामध्ये आमचे योग्य दादा आहेत, हितेंद्र दादा आणि रोशन दादा यांचा खूप मोठा योगदान आहे. आणि आमचे एक आदर्श संघनायक या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी यशस्वी होण्याकरता काय पण म्हणणारे आमचे अनिल ढोपरी हे दिलीप दादा तुमच्या आतुरतेने वाट पाहत होते खऱ्या अर्थाने. आज व्यासपीठावर पाहतो मित्रांनो शैलेश दादा माली यांचा जर विचार केला तर आमच्या विभागामध्ये क्रिकेट, आमच्या विभागाचे क्रिकेट असोसिएशनचे ते नेतृत्व सुद्धा करतात. खेरणे ग्रामपंचायतीचं त्यांना अतिशय कमी वयामध्ये सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांच्या समोर जे व्यक्तिमत्व बसले आहेत ना ते खऱ्या अर्थाने त्यांना म्हटलं जातं की छुपा रुस्तम, पडद्यामागचा खरा कलाकार कोण असेल ना त्याचं श्रेय दिलं जातो किंग मेकर प्रदीप शेठ माली यांना खऱ्या अर्थाने. शैलेश दादा नक्कीच किंग मेकर म्हणून आज त्यांची ओळख झाली प्रदीप दादांची. जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे मॅच अंतिम टप्प्यामध्ये आल्या. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. एकीकडे बेलिवलीप, दुसरीकडे तळोजा मजकूर. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे आता. अनुज मडवीला पाहतोय ज्याने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता ठेवली आहे, कारण डावकरी आताचा फलंदाज आहे आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा आज खेळाडू आहे. गोलंदाज शेवटचा अंतिम षटक बेलिवली संघाच्या बाजूने साहिल पाटील. 9 धावा रोखाच्या साहिलला कर्णधाराने टाकलेला त्याच्यावरती विश्वास. पहिलाच बॉल पूल सक्सेसफुल आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार.
देखे जरा किसमें कितना है दम, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर. चेंडू येण्याची वाट पाहू नका, कारण वेळ जातोय. 2 चेंडू आपल्याकडे दिलेले आहेत, त्यामुळे लगेचच सामना सुरू करा. पहिल्या चेंडूवरती आला षटकार आणि आता 5 चेंडू 3 धावेची गरज. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय फलंदाजाने. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, यावेळेस होईल फलंदाज बाद. गरज होती का अशा फटक्याची? मी म्हणेन आता सामना अगदी ऐन मोक्याच्या क्षणी आला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. आणि आता नवीन बॅट्समन मैदानावरती येईल. ज्या अनुज मडवीने चांगली बॅटिंग केली आहे, 2 षटकार 1 चौकार ठोकत असताना मात्र आपल्या डावखुरी हाताचा परिचय दिलाय आणि आता सामना त्याने पूर्णपणे आपल्या टीमच्या बाजूने आणलाय. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय शंकरचंद भोईर, सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून आमचे ऑर्गनायझर हितेंद्रदादा मडवी आणि रोशन मडवी यांचे ते परम मित्र सुद्धा आहेत. विष्णुदादा भोईर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हो टू जगदीश. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. आता पहा सामना जर येणारा आणखीन एका दुसरा चेंडू डॉट आला तर मग पुढे काय? कंपल्सरी धावा आपल्याला चेस करायच्या आहेत. त्यामुळे आता कुठे का होईना दोन्ही संघ पहा मिळतात मैदानामध्ये. थोडेसे क्षेत्ररक्षण बदलवित असताना चला सामना सुरू करा प्लीज. वेळ घालवू नका, कारण आपण जास्त वेळ घेतला तर त्या वेळेमध्ये जास्त फायदा होईल फलंदाजांना, कारण विचार करण्यासाठी त्यांना वेळ मिळेल. त्यामुळे आता 4 चेंडू आणि 3 धावा. ऑन साइडला बेघाणे खेळ आहे. डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना टीम तलोजे मजकूर. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 51 धावा. स्कोर इज लेवल. आता मात्र 1 धावेची आवश्यकता. विजयाची धाव पाहायला मिळेल का? कारण येणारे चेंडू आहेत ते 3 आणि 1 धावेची गरज. काल सुद्धा असाच बदलापूरमध्ये सामना रंगला. 7 चेंडू 1 धावेची गरज असताना मात्र तो सामना बोल्ड आउट वरती झाला. हे असे इतिहास घडत असतात त्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. गतवर्षी याच मैदानावरती गोरसे विपक्ष वडवले. कोण सामना विसरेल तो? विशाल पाटीलने केलेली करामत आणि फटका शानदार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय तो षटकार आणि षटकाराने विजय साजरा करत असताना टीम तलोजे मजकूर संघ.